मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आज संध्याकाळपर्यंत दिल्लीमध्ये त्याला आणलं जाईल, पण त्याआधीच पाकिस्ताननं राणापासून हात झटकलेत। राणा हा कॅनडाचा नागरिक आहे, त्याचा पाकिस्तानशी आता संबंध नाही असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। राणानं गेल्या 2 दशकांपासून त्याच्या पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रांचं नूतनीकरण केलं नसल्याचा दावा सुद्धा पाकिस्तानकडून करण्यात आलाय। भारतात आल्यानंतर राणाच्या चौकशीतून पाकिस्तानचा पर्दाफाश होईल असं कायदेतज्ञ बोलतायत, पण त्याआधीच पाकिस्ताननं राणापासून फारकत घेतलेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, राणा भारतात यायच्या आधी पाकिस्ताननं त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची घाई केलेली आहे। काय कारण असू शकतं यामागे? काय डावपेच असू शकतात पाकिस्तानचे? प्रज्ञा, नक्कीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची साप्ताहिक पत्रकार परिषद होत असते आणि या साप्ताहिक पत्रकार परिषदेला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते स्वतः त्या पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरं देतात आणि कुठल्याही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून घेतल्या जाणाऱ्या वीकली ब्रीफिंग म्हणजे संबंधित देशाची विविध विषयांवरची भूमिका असते आणि अशा प्रकारे अधिकृत भूमिका पाकिस्ताननी तहव्वूर राणाच्या बाबतीत जाहीर केली आहे। त्यांनी म्हटलंय की तो कॅनडाचा नागरिक आहे आणि 20 वर्ष झाली त्यांनी पाकिस्तानी दस्तावेज अजूनपर्यंत रिन्यू सुद्धा केलेले नाहीत। याचा अर्थ पाकिस्ताननी हात झटकलेले तहव्वूर राणापासून। आपण पाहू शकतो की तहव्वूर राणाला दिल्लीत आणल्यानंतर थोड्याच वेळात या NIAच्या कार्यालयामध्ये मुख्यालयात आणलं जाणार आहे आणि इथे याच मुख्यालयामध्ये त्याची कस्टडी घेतली जाईल आणि त्यानंतरही तहव्वूर राणाची इथेच चौकशी केली जाईल असंही म्हटलं जात आहे। तहव्वूर राणाच्या चौकशी दरम्यान पाकिस्तानचे धागेदोरे, 26/11च्या हल्ल्यातील ISIचा सहभाग याविषयीचे अनेक पुरावे समोर येतील आणि त्या पुराव्यांच्या अनुषंगाने ती पार्श्वभूमी विचारात घेता आता पाकिस्ताननी स्वतः तहव्वूर राणापासून हात झटकायला सुरुवात केली असं आपण नक्की म्हणू शकतो। भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून, भविष्यात तहव्वूर राणाच्या चौकशी दरम्यान पाकिस्तानचा संबंध जो सिद्ध होईल 26/11च्या हल्ल्याशी, त्यामध्ये स्वतःचा बचावात्मक पवित्रा म्हणून आतापासूनच पाकिस्तानने तहव्वूर राणा कोण असा प्रश्न एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या विचारलाय आणि तो कॅनडाचा नागरिक आहे, आमचा याच्याशी काही संबंध नाही असं म्हटलंय। पण प्रत्यक्षात आपण लक्षात घ्यायला हवं की तहव्वूर राणाने पाकिस्तानी सैन्यामध्ये डॉक्टर म्हणून काम केलंय, पाकिस्तानी मिलिटरीचा पगार घेतलेला आहे आणि पाकिस्तानी मिलिटरीला सेवा सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे पाकिस्तान आता कुठे ना कुठेतरी बेनकाब होईल आणि त्या भीतीमुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तहव्वूर राणाबाबत अशी भूमिका घेतल्याचं दिसतंय। प्रज्ञा, निश्चित। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।